भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी गाडेकर दादांनी फार मोठं कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचं केलेलं आहे. गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात पोहोचवलेली आहे. मग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, जालना जिल्हा असो, बुलढाणा जिल्हा असो, नाशिक, यवतमाळ, बीड, संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये गाडेकर दादांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं या ठिकाणी आणलेत, मोठं केलं. परंतु त्यानंतर सुखदास महाराजांनी सुद्धा तीच परंपरा कायम ठेवली आणि दरवर्षी दादा गेल्यापासून सुद्धा दरवर्षी या वर्गामध्ये 400-500 विद्यार्थी 17-18 जिल्ह्यातून या ठिकाणी येतात. या वर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्गात कुठल्याही प्रकारचा भोजन खर्च नाही, रहिवासी खर्च नाही, कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाही, कुठल्याही प्रकारची फी नसताना सुद्धा जवळपास 35 ते 40 शिक्षक दिवस रात्र या वर्गामध्ये काम करत असतात. विविध विषयाचे शिक्षक या ठिकाणी असतात. यामध्ये सकाळी 4 वाजेपासून तर रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत या वर्गाचं वेळापत्रक आहे. या वर्गामध्ये सकाळी 4 वाजता उठणे, 5 वाजता सामुदायिक ध्यान, 6 वाजता योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम या वर्गात शिकवतात. 7 वाजता मुलांना नाश्ता असतो, 8 वाजता लाठीकाठी असते, 9 वाजता सक्रिय पाठाचा पिरियड असतो. त्यानंतर भजन, भाषण, कीर्तन, भोजन. दुपारी या वर्गामध्ये तज्ज्ञ अशा प्रकारची शेतीविषयक माहिती, आयुर्वेदिक, निसर्गोपचार अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं. एवढंच नव्हे तर या वर्गाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना बौद्धिक दिलं जातं. संत तत्त्वज्ञान, महापुरुषांचे चारित्र्यदर्शन, सेवा, शिस्त, व्यसनमुक्तीवर अशा प्रकारचं शिक्षण इथं दिलं जातं. कराटे, त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, निद्रापूर्वक प्रार्थना, म्हणजे एकंदरीत संपूर्ण माणूस तयार करण्याचा कारखाना, मानवतेचा महायज्ञ म्हणजे श्री गुरुदेव सुसंस्कार वर्ग पाठसोड. देशासी तू घर मानुनी, देशासी तू घर मानुनी, अरे मानून म्हणजे लाठीकाठी आणि कुस्ती आपली जे जुनी परंपरा आहे, म्हणजे महाभारतापासून जसं भीमाचं आणि जरासंधाचं मल्लयुद्ध झालं म्हणून ते बलभीमासारखी आपली संतती तयार झाली पाहिजे म्हणून ते या कुस्तीच्या माध्यमातून बलभीमासारखे पोरं तयार करण्यासाठी कुस्तीचा एक पिरियड असतो आणि संरक्षणासाठी लाठीचा पण पिरियड असतो. म्हणून हे 2 पिरियड सुद्धा असतात. जे मुलं इथं आले ते 1 महिन्याचा संस्कार घेऊन इथून आईवडिलाचं घरी जाऊन दर्शन घेतात व आईवडिलाचं ऐकतात, ध्यान करतात, प्रार्थना करतात आणि इथून निघालेला मुलगा हा जीवनात निर्व्यसनी जरी राहिला तरी इथं लावलेले जे झाडं आहेत त्यातले मोजके जरी झाडं लागले तरी भरपूर काही कमावल्यासारखं होईल आणि या वर्गाचं साफल्य होईल. म्हणजे सर्वच मुलं ऐकतील असे नाही, असं तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. ज्याने आपले घर विसरावे त्याने जे गाव माझे म्हणावे, तोची कधी जीवे व्हावे सेवा आपल्या गावाची. भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी. लहानपणी आश्चर्यन्यायी मुले जे राष्ट्रसंतांनी ग्रामगीते सांगितलं, ज्यावेळेस राष्ट्रसंतांनी ग्रामगीते सुसंस्कार वर्गाबद्दल सांगितलं आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याच्या विपरीत परिस्थिती आज आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस ते सांगितलं त्यापेक्षा काही लाख पटीनं गरज आज आहे आणि भविष्यात राहणार आहे. आणि सुसंस्कार वर्ग आज त्या काळाची गरज आहे. सुसंस्कार वर्ग शिबिर याची आवश्यकता काय आहे? आवश्यकता म्हणजे हा प्रश्नच असा आहे की सुसंस्काराची म्हणजे प्रत्येक घराघरात गरज आहे. सुसंस्कार नसेल तर सारं वाईट आहे. आईला म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलानं आईनं फक्त मोबाईल घेतला तर कोण केला? पुण्यातली घटना 2 दिवस अगोदरची. का सुसंस्कार नाही ना? बापानं पोराच्या रिचार्ज केलं नाही तर बापाला मोबाईल पकडून मारला. परीक्षेत कितीतरी विद्यार्थी नापास होत आहेत, आत्महत्या करत आहेत. याच्यामध्ये जे नैराश्य तयार होत आहे तरुण पिढीमुळे कुठेतरी आपल्या अध्यात्म संस्कृतीमध्ये त्याला जीवन देण्याचं काम या वर्गातून होत आहे. आणि आज असंख्य विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आम्हाला सांगत आहेत, गुरुजी यांना फक्त मोबाईलचे व्यसन करू. चाल पुढे
सेवका मोह सोडुनी भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडुनी. जय गुरु. कोणत्या गावचं आहे? जाफराबाद. जाफराबाद. हो. नाव काय? नाव युवराज राजेंद्र वैद्य. बरं, किती वर्ष झाले इथं? इथं 4थं वर्ष. कोणत्या वर्गात आहे? वर्गात 9th गेलो. कसं वाटतं इथं आल्यावर? खूप छान. पुढच्या वर्षी येशील का? हो नक्की. यायला पाहिजे का इथं? हा. ओके. असे म्हणलेले सांदीपणी द्रोणांनी शिकवले तसे विज्ञान द्यावे, म्हणून हे समजण्याची जरूर आहे. काळ याचीच वाट पाहे, पैसा थांबलाची लढाई आहे स्वारी करी वेगाने. म्हणून पूर्वीपासून चालत आलेली जी ही आपली ऋषीकालीन परंपरा आहे, ही परंपरा भारतभूमीतली जर नष्ट झाली तर आजचा तरुण हा अस्वल होईल आणि तो त्याच्या ध्येयापासून वंचित होईल. म्हणून त्याला योग्य दिशा देण्याकरता आणि त्याला त्याच्या जीवनाचा सार समजून सांगण्याकरता जी ऋषीकालीन परंपरा होती भारतीय संस्कृतीत, व लहानपणी आश्रमात मुले नेऊन जे सर्व त्यांना धनुर्विद्या, शस्त्रास्त्रविद्या, गायन, भाषण सर्वचं सर्व शिकवले जाय आणि ती संस्कृती आपली लोप पावत चालली. म्हणून याचा एकंदरीत वंदनीय महाराजांनी विचार करून या आश्रमाची परंपरा म्हणजे रिन्यू करून ते पुन्हा आश्रमाची पद्धत वंदनीय महाराजांनी सुरू केली. त्यापैकी एक श्री गुरुदेव शिवाश्रम पाटसूर रेल्वे हा